ज्या अनुषंगाने हा सप्ताह सुरू आहे, जर पाहिलं तर दत्त भगवान परमात्म्याचा या ठिकाणी हा जागर या ठिकाणी सुरू आहे। आणि दत्तात्रय भगवान जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं थोडंसं पुन्हा आपल्याला पुराणशास्त्राकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे। कारण दत्तात्रय भगवान या सृष्टीमध्ये सर्व भगवंतामध्ये एकमेव असे भगवान परमात्मा आहे ज्यांची पूजा गुरु म्हणूनही केली जाते आणि भगवान म्हणूनही केली जाते। आपण दत्तात्रय भगवान असंही म्हणतो आणि दत्त गुरु असंही म्हणतो। आणि जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर आपण थोडंसं मागे येऊयात, म्हणजे आद्य शंकराचार्यांनी जी संकल्पना मांडली, म्हणजे देव पंचायतन किंवा संत पंचायत ही जी संकल्पना मांडली, त्यामध्ये मुख्य 5 देव सांगण्यात आलेले आहे। आणि या मुख्य 5 देवतांमध्ये प्रथम क्रमांक म्हणजे गणराय आहे, द्वितीय क्रमांक म्हणजे भगवान विष्णू आहे, तृतीय क्रमांक म्हणजे भोलेनाथ आहे, चौथा क्रमांक म्हणजे आदिशक्ती आहे आणि 5वा क्रमांक सूर्यनारायण आहे। आणि आद्य शंकराचार्य असं सांगतात की इतर देवतांना भजण्यापेक्षा तुम्ही मुख्य 5 देवतांना जर भजलं तर तुमची भक्ती ही साध्य होणारी आहे। आणि ही साध्य होणारी भक्ती मग प्रथम क्रमांक कोण आहे? गणपती बाप्पा आहेत। लक्षात घ्या महाराज, पुन्हा आपल्याला एकदा फिट झालं की परत पुढं दुसरे बोलत चला। भगवान विष्णू, तुम्ही म्हणाल त्यासाठीच तुम्हाला बोलवलं, तुम्ही बोला। लक्षात घ्या, दुसरे म्हणजे भगवान विष्णू, तिसरे म्हणजे भोलेनाथ आहे, चौथे म्हणजे आदिशक्ती आहे आणि 5वा क्रमांक म्हणजे सूर्य देवता आहे। आणि जर खऱ्या अर्थाने या 5 देवांना आम्ही भजलं तर आमची भक्ती ही ग्राह्य होणारी आहे। पण ह्या देवतांमध्ये जर पाहिलं तर यातील मूळ 2 देवता म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथांचा म्हणजे हरी आणि हर यांचा एकत्र राहून जर कोण असेल तो म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्मा आहे। आणि या 2 देवतांसोबत म्हणजे देव पंचायत सोबत आणखी ज्यांनी सृष्टीची खऱ्या अर्थाने निर्मिती केली ते ब्रह्मदेवही त्या ठिकाणी भगवंत स्वरूपामध्ये आहेत। मग 3ही देव सृष्टीचा खऱ्या अर्थाने निर्मिती करणारा, पालन करणारा आणि विनाशाचंही गणित फाईल ज्यांच्याकडे आहे, अशी 3ही देवता जिथं एकत्र येतात त्या भगवान परमात्मा दत्तात्रयांच्या चरणावरती जर आम्ही गेलो आणि त्यांना जर आपण आपलंसं करून घेतलं तर या देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार विठ्ठल। कारण लक्षात घ्या महाराज, भागवत शास्त्रामध्ये भगवंताचे 24 अवतार आम्हाला सांगण्यात आलेले आहे। आणि भगवान परमात्म्याचे जे 24 अवतार आहेत भागवत या ग्रंथा आधारे त्यातीलही 6व्या क्रमांकाची देवता म्हणजे भगवान परमात्मा दत्तात्रय आहेत। आणि जर आता प्रश्न असाही निर्माण होईल, मग भगवान परमात्मा किती खऱ्या अर्थानं त्यांच्या भक्तांची परंपरा जर पाहिली तर किती काय देणारे आहेत। दत्तात्रय भगवान परमात्म्याला आपण आपलंच केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, याही प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय पुढे जाणं अयोग्य ठरणार। कारण सप्ताह ज्या अनुषंगानं आहे ते म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्मा आहे। म्हणून थोडंसं तुम्हाला पुन्हा पुराणशास्त्रामध्ये नेतो, दत्तात्रय भगवंत काय देतात हे आपण एक खऱ्या अर्थानं मागच्या पुराणशास्त्रा आधारे समजून घेऊ। कैवर्त्य नगरीचा राजा म्हणजे सहस्रार्जुन, आणि हा सहस्रार्जुन जर आपण पाहिला, जर आपण पुराण पाहिलं तर ज्याला 1000 हात होते, किती 1000 हात असणारा हा सहस्रार्जुन नावाचा जो राजा होता तो इतका प्रचंड सामर्थ्यवंत आणि श्रीमंत होता की ही श्रीमंती त्याला ज्या कारण परत मिळाली होती कारण तो अगाध असा दत्तात्रय भगवान परमात्म्यांचा खऱ्या अर्थानं शिष्य होता, म्हणजे भक्त होता, जो अहोरात्र दत्तात्रय भगवान परमात्म्यांची पूजा करायचा। अहो या सहस्रार्जुनाला एवढी शक्ती प्राप्त झाली होती, एवढं बल प्राप्त झालं होतं की साक्षात त्यानं नर्मदा माईचा प्रवाही अडवला होता। एवढी प्रचंड सामर्थ्य आणि ताकद दत्तात्रय भगवान परमात्म्यांच्या भक्तीमुळे त्याला प्राप्त झाली होती। आता याही पुढे जाऊन सांगतो, मला सांगा रावण किती बलशाली आहे? ज्यानं खऱ्या अर्थाने इंद्रदेवांचं ही राज्य काबीज केलं, ज्यानं जर पाहिलं तर 4 वेद 6 शास्त्रांचा ज्ञाता आहे, ज्याने देवतांनाही आपल्याकडे बंदिवान केले, नव्हे तर भगवान भोलेनाथांची नगरी ही चातुर्यानं आपल्याकडे घेतली, असा जो रावण आहे ज्याच्या शक्तीची गणना नाही, एवढा महाप्रतापी असणारा रावणही या सहस्रार्जुनानं आपल्या काखेत दाबला होता। म्हणजे किती शक्ती असेल, आणि ही शक्ती कुणामुळे प्राप्त झाली तर तो ज्यांचा भक्त होता, खऱ्या अर्थानं भक्त होता, ते म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्मा आहे। आणि मग भगवान परमात्मा काय काय देतो तर शक्तीही दिली, ऐश्वर्यही दिलं। आणि एवढंच नाही महाराज, तर पुराण शास्त्राचं सांगतं सहस्रार्जुनानं शेवटी भगवंताची दत्तात्रय भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि भगवान परमात्म्याला हात जोडून सांगितलं, देवा आता जन्म मरण तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे,
जन्म मृत्यू हे कुणालाही चुकणार नाही, पण कमीत कमी माझा मृत्यू हा भगवंताच्या हातूनच व्हावा असं मला तुमच्याकडून वर हवाय. आणि भगवान परमात्मा भगवान दत्तात्रयाने त्यांना वर दिला, म्हणून तर पुढे येऊन भगवान विष्णूंना परशुराम अवतार घ्यावा लागला आणि खऱ्या अर्थाने या सहस्त्र अर्जुनाला मुक्ती द्यावी लागली. म्हणजे मुक्ती देणारे भगवान परमात्मा दत्तात्रय आहे, कृपा करणारे गुरु म्हणजे खऱ्या अर्थाने दत्तात्रय भगवान परमात्मा आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्ताला तारणारे खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा दत्तात्रय आहे. आणि तिन्ही देवतांचं एकत्रीकरण म्हणजे भगवान परमात्मा दत्तात्रय आहे. मग सृष्टीची उत्पत्ती असेल, प्रलय असेल किंवा पालन असेल, या तिन्हींचा समुच्चय म्हणजे दत्तात्रय भगवान परमात्मा आहे. आणि त्यांना जर आपण आपल्या जीवनात आपलंच केलं तर साक्षात तुमच्या देहाला अंतपार सुखाची प्राप्ती आहे. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या महाराज, पहिला प्रश्न असा आहे, या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्मा आपलासा कसा करायचा? नामा आधारे करायचा. कोणता करायचा? तिन्ही देवतांचा अंश ज्या ठिकाणी आहे ते दत्तात्रय भगवान परमात्मा आहे, त्यांच्या रूपानं करायचा. आणि तिसरा प्रश्न, या मृत्यू लोकामध्ये आम्ही देव आपलासा का करायचा?